बघू शकता आपल्या भाजीचा कलर चेंज झालेला आहे. भाजी पण झाली. मग अशी एकदम भुरगार दिसत होता. वाफेवर शिजवायची एकदम. चला आता आपण लगेच कोथिंबीर ऍड करू वरून. चला आता आलोय अर्णवला शाळेत सोडायला. इकडे तुम्ही बघू शकता त्याचा पेपर आहे आज सोमवार. आज दुसरा पेपर आहे त्याचा हिंदीचा. आणि त्याची कालपासून थोडी तब्येत पण बिघडली, ताप येतं आणि आता बरा आहे तो. तर बघूया आता 11:15 वाजले. 11:15 ते 12:15 दीड घंट्याचा पेपर आहे. तर अजून 5 ते 10 मिनटं आहेत. बघू थोडा वेळ थांबतो त्याच्या आतमध्ये सोडतो, त्याच्यानंतर आपण घरी जाऊ. तर बघू शकता तुम्ही आज सोमवार स्पेशल केवला मस्त साफ होतं. संध्याकाळी मस्त आमटी बनवायची आणि लोंढं सुद्धा बनवायचं. भरपूर आहे केवला. चला आता आलोय अर्णवला घ्यायला. आता बघा अर्णवची शाळा सुटली आहे आणि अर्णवचा आता ID स्कॅन करतील मस्त. बघू शकता तुम्ही. बघा अर्णव त्याला फायनली घेऊन निघलो अर्णवला. तुम्ही बघू शकता आपला अर्णव. दे अर्णव बॅग दे. इकडे इकडं चल. चला अर्णव फायनली आपल्या रिक्षामध्ये बसले आहे मस्त. आता अर्णव कसा गेला पेपर हिंदीचा? व्यवस्थित लिहिला का? लिहिला ना? तर बघूया अर्णवच्या बॅगेमध्ये चेक करू व्यवस्थित आणलंय का सर्व. आता तो टाकतं नेहमी काही ना काही. इरेझर आणि शॉर्पनर वगैरे काही ना काही टाकतच असतो. इकडं काय हिंदीचा पेपर. मग घरी गेल्यावर बघू तो. बुक वगैरे आहेत. 2 नंबर बुक. हॉल तिकीट आहे अर्णवचा. पेन्सिल रबर आहे व्यवस्थित. तुम्ही पिला ना तिथे स्कूलमध्ये ना पिला? पेन्सिल रबर आणलेलं आहे. याच्यात काय आहे? एवढंच नेलं का? त्याला फायनली निघलोय आता. अर्णव पण पाणी पित आहे, त्याला ताण लागलेली. त्याला निघतोय आता. बघू शकता नेहमीप्रमाणे गेट लागलेलं आहे. पण आता गेट खोलला वाटतं. आताच मागाशी येतावेळी लागला होता, आता पण लागलेलंच आहे. इकडं गाड्या दिसतात. आपल्याला जायचं दवाखान्यात अर्णवला घेऊन. बघू शकता आपला अर्णव आलेला आहे मस्त शाळेच्या ड्रेसवरच. तसंच शाळा सुटल्याने तसंच घेऊन त्याला आलेलो नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये. चला निघलो फायनली. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता मस्त आहे मंदिरातला. दातेली हनुमंत मंदिराचा व्ह्यू एकच नंबर. आपल्या भेटले सोमश ना हार्दिक. तुम्ही बघू शकता फ्रेंडशिप बँड बघा किती जाम फ्रेंड झालेत त्यांच्या शाळेत. तुला फायनली आलोय आता मंदिरावर. आता लाईन क्रॉस करतो. गाड्या बघायच्या दोन्ही साईडच्या. लाईन तर क्लिअर आहे. क्रॉसिंग करून घेऊ आता. अर्णवला घेऊन आलो. अर्णव जेवला ना तसाच निघलोय. बघू शकता असं आज वातावरण ऊनच आहे. ऊन पडले. आज पावसाचं वातावरण नाही बिलकुल. आज ऊनच आहे. बघू शकता.
कर पप्पा इथे. हा इथे कर, इथे कर, इथे कर पप्पा, इथे पण कर. हा वाजव. चल पाय पड इथं खालती टोकाडे खालती टोकाडे खालती हा असा
तिथं हात जोड, बाप्पाच्या हात जोड. इथे हात जोड बजरंग बलीला. इथे हा, इथं हात जोड. जय श्रीराम. जय श्रीराम. चल पर पाया. चल चल पटापट चल. पटापट ये. तू तसं केलं इथे. चल. जय भोलेनाथ. तुम्ही रिक्षा नाही, त्याला पुढच्या वेळेस नाही आणणार. बघू शकता तुम्ही गर्दी. श्रावणातला आज दुसरा सोमवार आहे आणि बाया लोकांचा आज चौथा, म्हणून गर्दी बघा तुम्ही बघू शकता. दुपारचे वाजले 3 तरी भरपूर अशी गर्दी आहे. इकडे शिवभक्तांना मस्त खिचडीची सुविधा केलेली आहे मस्त वेगळी. आणि इकडे बघू शकता आई मस्त खिचडीचा लाभ घेतात. म्हाताऱ्याला आपली चाय पाहिजे. चहा पाहिजे का तुला? इकडे तिसरी जाऊन घेतली उपास जोराव यांचा. चला फायनली दर्शन करून निघलो आता. चाललो आता घरी. बघू शकता आज पूर्ण वातावरण एकदम ऊन आहे कडकाचा. कडक ऊन पडतं आज. पावसाचं नामोनिशाण नाहीये. आता पट्टी क्रॉस करूया आपण. बघू शकता तुम्ही 2 नंबरवर गाडी येते.
चला फायनली घरी आलो. आता नाश्ता वगैरे करून घेतो ना, थोडा आराम करतो. तर बघू शकता आपला आरू पण आरामात बसले, त्याला पण आता औषध पाजू. तर चला आज ना आपल्याला डेंगऱ्यांची भाजी बनवायची आहे. शेंगाना मुल्याचे शेंगा असतात, या मुल्याचेच नाही, मुलाच्या त्याला डेंगऱ्या बोलतात. त्याला डेंगऱ्या बोलतात. तर आज श्रावणी सोमवार स्पेशल आज आपल्याला ही भाजी बनवायची आहे, सुकी मस्तपैकी. दाखवतो. येवल्याची आमटी करायची होती, ती कॅन्सल केली केली आणि वरण भात आता आई आणि भाजी कटिंग करते. येवल्याचे लोंड बनवलं. आई आता भाजी कटिंग करते, नंतर तुम्हाला रेसिपी दाखवेन. आता तुम्हाला दाखवतो. आज केवला आणलेला भरपूर, तर आमटी बनवायची होती, तर आमटी कॅन्सल केली, तर लोंडे बनवले. तिकडे बघा उकरत ठेवले, स्टीम केलेत, झाले एकदम पूर्ण 3 झालेत लोंडे. आता ती काढून घेत. बघू शकता मस्त मोठं झाले बघा. तर चला आता बघूया. आई आता रेसिपी दाखवता. इकडे बघा तुम्ही बघू शकता, ही आहे डेंगऱ्यांची भाजी. म्हणजे जे मुलं असतं ना त्याचे शिंगा असतात, त्याला डेंगऱ्या बोलतात. ते मस्त आईनी मुलाची भाजी झाला आवडतं ती त्याला, कापून बरोबर घेतले, माहिती. मस्त स्वच्छ धुवून वगैरे घेतले. त्याच्यासाठी बारीक कांदा चिरून घेतले, लसूण ठेचून घेतले, मिरची बारीक करून घेतले, टॅमॅटो, आपला गरम मसाला, धना पावडर, हळद आणि याच्यात मीठ काढायचं. मीठ नाही काढलं आईने. आणि हा हिरवं वाटण काढले आपला, जो बेसिक असतं. त्याच्यात अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर वगैरे, खोबरा, तो सर्व आहे. आणि आता मीठ सुद्धा आई काढून घेत आहे. आणि मगाशी आपण जे लोंडे बनवले होते ना, ते पण नंतर कट करून घेऊ. थंड झालेत, केवल्याचे लोंडे आहेत ते. त्या वड्या बनवायच्या मस्त. तर मीठ सुद्धा आईने काढून घेतला. आपण गॅसवर कढई ठेवले, गॅस सुद्धा चालू केले. त्याच्यात आपण तेल टाकू. होता तर चला आता आपण कढीपत्ता टाकू तेलामध्ये. तेल गरम झालेले आहे आपला. आणि लगेच लसूण सुद्धा टाकू, लसूण आणि मिरची मस्त तेलामध्ये परतून घेऊ दे. चला आता कांदा टाकू आपण, तोही परतून घ्यायचा मस्त. तर चला कांदा आपला मस्तपैकी तेलामध्ये परतून झालेला आहे. आता आपण टॅमॅटो टाकू आणि तोही आपण तेलामध्ये मस्तपैकी परतून घेऊ. आता आपण वाटण टाकू. वाटण परतून झालेले आहे. आता आपण मसाले टाकू. पहिले आपण गरम मसाला टाकू, त्याच्यानंतर धना पावडर टाकू, नंतर हळद टाकू, नंतर मीठ. चला आता मसाले परतून घेऊ आपण. थोडं आपण ना वाटणाचा जो पाणी आहे ना तो टाकून घेऊ. पुन्हा एकदा परतून घेऊ मस्त. आता आपण भाजी ॲड करू. डेंगऱ्यांची शिंगा आपण टाकलेल्यात मस्त होती बारीक. ग्रेव्हीमध्ये ॲड केलं. आता आई परतून घेतो त्यांना. बघू शकता तुम्ही आपली भाजी परतून झालेली आहे. आता आपण झाकण देऊ. 5 मिनिटं झाकण देऊ. गॅस बारीक करायची आपल्याला. तर चला आता आपण झाकण काढूया. 10 मिनिटं झालेत. बघू शकता आपल्या भाजीचा कलर चेंज झालेला आहे. भाजी पण झाली. मगाशी एकदम हिरवागार दिसत होता. वाफेवर शिजवायची एकदम. चला आता आपण लगेच कोथिंबीर ऍड करू वरून. अशा प्रकारे आपली डेंगऱ्यांची भाजी रेडी झालेली आहे. बंद कर. मुलीच्या शेंगा. तुम्ही तुमच्याकडे काय बोलतात या भाजीला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान लागतं भाजी खायला. जयेशला मुलाची भाजी आवरण आहे,
पण डेंगरे आवडतात. तर चला जेवायला घेतले फायनली. इकडे बघा या मस्त जेवायला. सोमवार स्पेशल वरण भात, हे आहे डेंगऱ्याची भाजी, घरचा लोणचा आपला, मिरची, केवल्याची वडी आणि पापड. या मस्त जेवायला सोमवार स्पेशल. चला फायनली जेवण करून झालेले आहे आणि ब्लॉग पण आता एंड करतो. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.